नमस्कार. अनंत चतुर्थीनंतर जी अंगारकी येते त्याला साखर चौथ असं बोललं जातं. काहीकांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती स्थापन होतो किंवा काहीकांकडे जशी गौरी तेड्याची बसवली जाते त्याचप्रमाणे आमच्या गावातही एक नवीन दुसरी पद्धत आहे, ती मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवते. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेड्याची जशी गौरी आणली जाते सेम तीच पानं, तीच फुलं, तेच झाड आजच्या दिवशी आणून त्याची पूजा केली जाते. साखर चौथ आपल्याकडे महिन्यातून 2 वेळा संकष्टी येते. एक शुक्ल पक्षातली विनायक चतुर्थी आणि दुसरी जी कृष्ण पक्षात येते त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतो. 6 महिन्यातून एकदा अंगारकी चतुर्थी येते. त्यातली भाद्रपद जी कृष्ण पक्ष अंगारकी चतुर्थी असते त्याला साखर चौथ म्हणतात. आता त्याची पौराणिक कथा आपल्याला कुठे लिखित स्वरूपात मिळत नाही, परंतु इकडे पारंपरिक लोकांना जर आपण विचारलं की ह्याची कथा काय, तर याची कथा अशी आहे की ज्यावेळी गणपती बाप्पा उंदरावरून जात असताना खाली पडले, चंद्र त्यांना हसला, गणपती बाप्पांनी शाप दिला की माझं दर्शन घेईल, त्याला त्याच्यावर चोरीचा आळ येईल. आपल्याला ही सगळी कथा माहिती आहे. परंतु त्या प्रसंगानंतर म्हणजे गणपती गेल्यानंतर त्या चंद्राला मान द्यावा म्हणून अंगारकीला गणपती व्यतिरिक्त चंद्राची आणि उंदराची दोघांची पूजा मुख्य केली जाते. म्हणून साखर चौथ ही खरी चंद्राची पूजा आहे. 5 दिवे लावले जातात, साखरेचे मोदक केले जातात आणि हा सण शक्यतो आपल्याला वरळी कोळीवाड्यापासून त्या अगदी नायगाव कोळीवाडा, वसई कोळीवाडा, अर्नाळा सगळ्या कोळीवाड्यामध्ये अगदी उत्साहात पार पडला जातो. त्यालाच म्हणतो आपण साखर चौथ. धन्यवाद. आमचे पेरणीला परिपायल्यावर वारावरलापासून झाडापानाची चौरस सजविता वारावर पासून आमच्या गावातली चौथ साखर चौथ अशा प्रकारे असते आणि ती मी तुमच्यासमोर सादर केली आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा.